आपण ऐकत आहात रसिक कथा. मी त्याला हाताच्या इशाऱ्यानं गप्प केलं आणि म्हटलं, तुम्ही तुमचा परिचय आधी करून दिला तर बरं. मग सावकाश सांगा जे सांगायचं ते. चहा येईल 2 मिनिटात, तो घ्या, चित्त स्थिर करा, मग बोलू आपण. मी शांतपणे त्याला निरखत म्हटलं. तो किंचित शरमल्यासारखा झाला. आपला उतावीळपणा, अधीरपणा त्याच्या लक्षात येऊन तो हलकसं हसला. माफ करा आप्पासाहेब, तो खजील होऊन म्हणाला. गेले काही दिवस माझी मनस्थिती. त्यानं वाक्य अर्धवट सोडलं. दामूने चहा आणला तेव्हा त्याच्या हातातून कब्बशी घेताना त्या तरुणाचा हात थरथरत होता. नंतर मी हळूहळू त्याच्याकडून आवश्यक ती सारी माहिती काढून घेतली. त्याचं नाव सदानंद तारळकर असल्याचं त्यानं पुन्हा सांगितलं. 60 मैल अंतरावरील शाळेत देऊळगाव नावाच्या लहानशा गावात तो शिक्षकाची नोकरी करत होता. घरी बायको आणि एक लहान मुलीशिवाय कोणी नव्हतं. त्याच्या म्हणण्यानुसार सांगण्यासारखं विशेष, आगळं असं त्याच्या आयुष्यात कधी घडलेलं नव्हतं. पण आता घडत होतं. आता मात्र खूपच काही घडत होतं आणि जे घडत होतं ते विचित्र आणि भयानक होतं. इतर कुणाला ते सांगण्यासारखंही नव्हतं. अविश्वसनीय तर नक्कीच होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे विचार करून आणि धास्तावून त्याला वेड लागण्याची पाळी आली होती. केवळ त्याचा सुखी संसारच नव्हे तर त्याचा जीवच धोक्यात आला होता आणि त्याला कुणीतरी मार्ग काढण्यासाठी माझ्याकडे येण्याचा सल्ला दिला होता. त्यानं सारं सविस्तर वर्णन करत सांगितलं. एके दिवशी शाळेतील हजेरी बुक महिना अखेरीचं काम म्हणून तपासताना त्याच्या लक्षात आलं होतं की 2 विद्यार्थ्यांच्या नावापुढे सतत फुल्या पडलेल्या होत्या. एक नाव होतं युसुफ इस्माईल अन्सारी आणि दुसरं नाव होतं बिंदी कामौरी. मुलांकडे चौकशी केल्यावर त्याला कळलं की युसुफ अन्सारीने शाळा सोडली होती, पण बिंदी कामौरी कधीमधी शाळेत यायची. 3 महिन्यांपूर्वी तिनं शाळेत नाव दाखल केलं होतं. त्याने कुतूहलाने त्या वर्गातील बाकीच्या मुलींकडे विचारणा केली, पण तिच्याबद्दल काही माहिती सदानंदला कळू शकली नव्हती. आणि अचानक एक दिवस बिंदी वर्गात दिसली. हजेरी घेताना नाव उच्चारल्यावर ती उठून उभी राहिली होती. 9-10 वर्षांची ती पोर काळ्या पाषाणातून कोरलेल्या मूर्तीसारखी रेखीव, घोटीव चेहऱ्या बांध्याची होती. केस अगदीच भुरे, कोरडे असे भुरभुरणारे होते. सदानंदला सगळ्यात नवल वाटलं ते तिच्या डोळ्यांचं. ते काचेसारखे आणि बदलत्या रंगछटांचे होते, अनैसर्गिक. मी खाली बसवता 2 मिनिटं उभं राहिल्यावर बिंदी सदानंद गुरुजींकडे टकाटका बघत बोलली. तिला मराठी नीटपणे जमत नव्हतं. तू नेहमी गैरहजर का असतेस? आई फार कामं सांगते का? शाळेत नियमित आलं पाहिजे. कधीतरी मला तुझ्या आईला भेटून सांगावं लागेल. सदानंद नेहमीप्रमाणे रागीट स्वरात बडबडत राहिला होता. मग बिंदीच्या मख्ख, निर्विकार, भाबड्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच तो थांबला. ती निश्शब्दपणे त्याच्याकडे बघत होती. जणू तिला काही ऐकू येत नव्हतं. त्याला पुढे काही विचारावंसं वाटेना, पण तरीही त्यानं विचारलंच. तुझे बाबा कुठे असतात? आणखी कोण कोण आहे तुझ्या घरी? घरी मी और कामिरा, माझी मा असती. बाबा नाय, मर गेले. कामिरा? तुझ्या आईचं नाव आहे का ते? सदानंदनं बावळटासारखा प्रश्न केला. खरं तर हजेरी बुकात तेच नाव त्याला दिसत होतं, बिंदी कामिरा वित्राप. हां, सगळे तिला कामिरा नाव बोलवतात. मी भी कामिरा बोलते तिला. सदानंदच्या इशाऱ्यासरशी ती पटकन खाली बसली. हजेरी संपल्यावर सदानंद अंकगणित शिकवू लागला, पण त्याचं लक्ष शिकवण्याकडे नव्हतं. का कुणास ठाऊक का-मी-रा या 3 अक्षरांनी त्याच्या डोक्यात फेर धरला होता, एखाद्या आदिवासी नृत्यात भाग घेतलेल्या स्त्रियांसारखा. संध्याकाळी तो घरी गेला तरी ते नाव त्याच्या डोक्यात भिरभिरत राहिलं होतं. बायकोबरोबर नित्याचं जुजबी बोलून थोडंसं जेवून तो झोपला होता. रात्री त्याला मध्येच जाग आली तेव्हा 2 वाजले होते. घशाला कोरड पडली होती आणि सारं अंग घामानं भिजल्यासारखं झालं होतं. कुणीतरी शक्ती ओढून घ्यावी तसा त्याला थकवा जाणवत होता. तो धडपडून उठल्यामुळे बायकोला जाग आली होती. का, काय झालं हो? तिनं अर्धवट झोपेत विचारलं. काही नाही, झोप तू. बायको झोपली, शांतपणे, हलकेच घोरत राहिली. सदानंद मात्र जागाच राहिला होता. पहाटेपर्यंत त्याला ते विचित्र स्वप्न स्पष्टपणे आठवत होतं. झाडी तोडून मोकळा केलेला तो एक जंगलाचा छोटासा त्रिकोणीकृती भाग होता. अगदी गच्च रान होतं. त्याला एका मोठ्या सपाट शिलाखंडावर हातपाय ताणून बांधून निजवण्यात आलं होतं. अर्धनग्न जंगली स्त्री पुरुष भोवताली उत्सुकपणे पण शांतपणे उभे होते. काहीतरी किळसवाणे भयंकर विधी सुरू होते. कच्चं मांस आणि रक्ताच्या विशिष्ट उग्र दर्पाने त्याच्या पोटात खदखदत होतं. दगडांच्या मोठ्या चुलीवर एका कढईत लालसर काळा घट्टसर द्रवपदार्थ रटरटत होता.
त्याचा तीव्र आणि मादक गंध हवेत मिसळत हलकीशी गुंगी आणत होता. काही अंतरावर त्याच्यासमोर एक धुनी पेटलेली होती आणि त्या धुनीपुढे एक मादक सौंदर्याचा रानटी नमुना वाटणारी भयंकर तरुण स्त्री काहीतरी विधी पूर्ण करत होती. तिचे मोकळे, अगदी भुरे असे भरघोस लांब, कोरडे केस मागून पोटऱ्यांपर्यंत खाली आले होते. तिच्या कपाळावर काळसर शेंद्री रुपया एवढा ठळक टिळा होता. ज्वालांच्या लालसर प्रकाशात तिचे काचेसारखे चमकणारे डोळे जणू ठिणग्याच फेकत आहेत असे वाटत होते. कमरेला कसे तरी गुंडाळलेल्या काळ्या वस्त्राचेही तिला फारसे भान नव्हते. सावज गाठायला निघालेल्या चित्त्याची सावधता आणि अचूकता तिच्या वेगवान चपळ हालचालीत दिसत होती. तिच्या पुढ्यातील धूर आणि ज्वाला ओकणाऱ्या धुनीवर वाकत तर क्षणात मागे सरकून नाचत पुढे जाऊन अंगाभोवती फिरून आकाशात हात फेकत ती पुढे मागे होत होती. उंच स्वरात लहान लहान स्फोट होत रावेत तसे विचित्र अनाकलनीय उद्गार काढून ती मध्येच विचित्र हास्य करून किंचाळत होती. एखाद्या कुशल नृत्याकाराच्या नृत्यातील विशिष्ट वेधक लय तिच्या हालचालीत होती. त्या सपाट खडकावर बांधलेल्या अवस्थेतील सदानंद भारल्यासारखा बघत राहिला होता. तोंड उघडे असूनही त्याच्या तोंडातून भयाची किंकाळीही फुटत नव्हती. आपण कोणत्या तरी शक्तीच्या कायमचे अधीन होत आहोत आणि गुलाम होत आहोत असे त्याला जाणवत होते. त्याला गुदमरायला झाले होते. मग एक दीर्घ हुंकार देत त्या स्त्रीनं एक पांग्यासारखं धारदार शस्त्र उचललं होतं आणि त्याच्या छातीवर ते ठेवून सर्पकन अलगद ओढलं होतं. तिनं ती कृती पुन्हा पुन्हा केली होती. आपल्या छातीवर आपल्याच रक्तानं काहीतरी गूढ भीषण चिन्हाकृती काढली जात आहे हे समजून तो बळ एकवटून किंचाळला होता. त्याच्या ओरडण्याने जाग्या झालेल्या बायकोला त्याने काहीतरी सांगून गप्प केलं होतं. गेले 5 दिवस तो प्रकार होत होता. त्या स्वप्नाच्या धक्क्याने तो धड झोपत नव्हता. झोप लागली की तो स्वप्नाचा तमाशा सुरू व्हायचा. त्या स्वप्नातील स्त्रीचा तो विधी पूर्ण होत नव्हता. डॉक्टरांनी दिलेल्या औषध गोळ्यांचा काहीच उपयोग होत नव्हता. भर दिवसाही ती स्त्री आपल्याकडे रोखून बघत असल्याचा त्याला भास होऊ लागला होता. महिनाभर दीर्घ रजेवर जावे किंवा बदली करून घ्यावी अशा विचारात असतानाच 2 दिवसांपूर्वी शाळा सुटल्यावर बिंदी त्याच्याकडे आली होती. भुऱ्या केसांची, निखाऱ्यासारख्या पेटत्या डोळ्यांची ती मुलगी त्याच्यापुढे कमरेवर हात ठेवून उभी राहिली होती. गुरुजी, माँ बोलते मास्टरजी को बुलाव, तिला तुमच्याशी बात करायची. आणि सदानंद त्याच्या इच्छेविरुद्ध कुणीतरी बांधून न्यावे तसा तिच्याबरोबर गेला होता. त्याच्या सांगण्यानुसार ती एक गावाबाहेरील झोपडपट्टीसारखी वस्ती होती. भटक्या लोकांची असते तशी. झोपड्या म्हणण्यापेक्षा त्यांना खोपटी म्हणणंच योग्य ठरलं असतं. सदानंद दारातच थांबला होता. बिंदीची आई कोपऱ्यात चुलीपाशी वाकून काहीतरी काम करत होती. त्याची आणि बिंदीची चाहूल लागताच ती वळून उभी राहिली आणि सदानंद नखशिखांत हादरून एक पाऊल मागेच आला. तीच होती, शंकाच नको, स्वप्नात त्याच्यावर भयंकर विधी करणारी स्त्री, त्याच्या छातीचे शस्त्राने अभद्र चिन्ह करणारी कामिरा. लगबगीनं पुढं होत तिनं सदानंद करता एक लहानसं बारदानासारखं आसन अंथरलं. बैठो ना मास्तरजी, ती मधाळ आवाजात म्हणाली. डोळ्यात चक्क तेच परिचित मोहक आव्हान होतं. त्याच्याकडे रोखून बघताना ती बहुधा गालातल्या गालात हसत होती. तिच्या त्या रोखलेल्या नजरेत तो खोल खोल बुडत जात होता. त्यानं अतिशय निकराने आपली दृष्टी अन्यत्र वळवली. सदानंद उभाच होता तिच्याकडे बघत. बैठो ना जी, कामिरा पुन्हा तशाच जीवघेण्या मधाळ स्वरात म्हणाली होती आणि सदानंद कळसूत्री बावल्यांसारखा पटकन खाली बसला होता. त्याची नजर तशीच खिळलेली राहिली होती. मातकट रंगाची साडी तिनं कशीबशी गुंडाळली होती. ओढणीसारखा विचित्र रंगछटांच्या कापडाचा एक धडपा तिनं पदरासारखा छातीवरून मागे टाकला होता. वस्त्र व्यवस्थित असल्या नसल्याची काहीच पर्वा तिला वाटत नव्हती. भुऱ्या कोरड्या पण लांब सडक केसांचा तिने आता बुचडा बांधून त्यात छोटी लाल रंगाची पिसे खोवली होती. सदानंदचं काळीज त्याच्या सांगण्यानुसार वाऱ्यात थरथरणाऱ्या कोळ्याच्या जाळ्यासारखं थरथरत हेलकावत होतं. एकाच वेळी त्या भयंकर जागेपासून पळून जावंसं वाटत होतं आणि बसून राहावंसं देखील वाटत होतं. कोण आहे ही? सदानंद बधीर मनाने विचार करत होता. आदिवासी स्त्री का चेटकीण की हडळ? त्याचं अंग घामानं भिजलं होतं, पण तरीही तो भानावर येत नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होता. मास्टरजी, कामिरा त्याच्याकडे त्याच मोहक पण दाहक विखारी स्वरात हलकेच म्हणाली. मेरे बिंदी को पढ़ाना है, पढ़ी लिखी औरत बनाना है. आपको हर रोज उसे पढ़ाने के लिए यहाँ आना होगा. रोज? इथे? तो बावचळून कसा बसा उद्गारला होता.
नाही, मला नाही जमणार. कामिराच्या डोळ्यांकडे नजर जाताच त्याचे शब्द आटले होते. आना पडेगा मास्टरजी, आप अच्छे हो, बहुत अच्छे, मेरे लिए. आप आएंगे, जरूर आएंगे. कामिरा विलक्षण गूढ मोहक हसली. पुढ्यात तिने आणून ठेवलेला लाल मळकट चहा सदानंदने नाईलाजाने कसाबसा संपवला. त्या भेटीप्रमाणे आणि जागेप्रमाणेच त्या चहाची चवही विचित्र वेगळीच होती. तेथून निघताना आपली निम्म्याहून अधिक शक्ती कुणीतरी खेचून घेतली आहे असं त्याला वाटत राहिलं. सदानंदनं आपलं ते भीषण स्वप्न आणि नंतरची कामिराची विचित्र भेट या गोष्टींची वाच्यता कुठेही केली नव्हती. त्याच्यावर कुणीही विश्वासच ठेवला नसता. त्याच्या भोळ्या पण भयंकर संशयी बायकोने देखील नाही. सदानंद दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाहेर पडलाच नव्हता. आपण बाहेर पडलो तर आपल्या नकळत त्या कामिराच्या झोपडीकडे जाऊ या विचाराने त्याला काहीतरी सबब कारण सांगून त्याच्या घराला बाहेरून कडी घालण्याला शेजारच्या बाबूला त्यानं सांगितलं होतं. तसंच काहीतरी कारण सांगून तो एकटाच पडवीत झोपला होता. त्या रात्री अतर्क्य घडलं. टक्क जागं राहण्याचं ठरवूनही त्याचे डोळे जडावत गेले होते. अर्धवट जागृतावस्थेत कुणीतरी आपल्या जवळ असल्याचं त्याला जाणवलं. काहीसा परिचित असा तो उग्र कुबट दर्प त्याच्या नाकात घुसला होता आणि त्याच क्षणी एक उबदार हवा हवासा वाटणारा आणि तरीही शिसारी आणणारा मोहक स्पर्श त्याच्या छातीला मानेला जाणवला होता. तो स्त्रीदेहाचा स्पर्श होता याची त्याला नंतर खात्री पटली होती. त्यानं डोळे पूर्ण उघडले आणि तो भानावर आला तेव्हा तो नदी किनारी होता. त्या जागेवर कुणीतरी त्याला त्या सपाट खडकावर गवत टाकून निजवलेलं होतं. पार थकलेल्या ठणकत्या अंगानं तो हळूहळू घरी परतला तेव्हा त्याची बायको कमरेवर हात ठेवून दारातच त्याची वाट बघत उभी होती. सदानंद सारं काही सविस्तर तपशीलवार व्यवस्थित सांगत होता. आप्पासाहेब, कल्पना करा आपण, माझं काय झालं असेल. मी अखेर बायकोला सारं काही खरं ते सांगितलं. तिचा विश्वास बसणं शक्य नव्हतंच. मी तरी तिला कसा दोष देऊ सांगा. आप्पासाहेब, माझी सुटका करा. हां, सारा प्रकार थांबवा हो, नाहीतर माझा संसार उद्ध्वस्त व्हायला आता वेळ लागणार नाही. मला माझी पर्वा फारशी नाही, पण माझ्या मुलाचं भावंडांचं काय, कोकणात राहणाऱ्या वृद्ध आईबाबांना काय सांगू. व्याकुळ स्वरात डबडबलेल्या डोळ्यांनी बोलणारा सदानंद अचानक माझ्या पायांना स्पर्श करण्यासाठी वाकला. मला नमस्कार नको आहे, माहिती हवी आहे. मी त्याच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी हलकसं हसून त्याला थांबवलं. तुम्ही सदानंद? एक सेकंद आप्पासाहेब, कृपा करून मला आहोजाहो करू नका प्लीज. ठीक आहे. मी स्मित करून त्याला संथ स्वरात विचारलं, नीट आठव सदानंद, तू त्या पोरीला बिंदीला कधी स्पर्श केला होतास? नाही. मी नीट आठव सदानंद, ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. हां आप्पासाहेब, मी तिच्या डोक्यात हलकेच टपली मारली होती. तिनं माझी छत्री घरी नेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा. एका क्षणातच मला तो प्रकार कसा सुरू झाला होता ते लक्षात आलं. सदानंद त्याची छत्री रोजच जवळ ठेवत होता. आपण जी जी वस्तू सतत वापरतो, जवळ बाळगतो, त्या प्रत्येक वस्तूला आपल्या नकळत आपल्या अस्तित्वाचा अतिसूक्ष्म अंश आणि गंध चिकटून असतो. थोडक्यात त्या साऱ्या वस्तू आपल्या अस्तित्वाने संस्कारित झालेल्या असतात. त्या गंधामुळे माणसाचा माग पत्ता लागू शकतो. एवढेच नव्हे तर काही शास्त्रे, विद्या या विधींच्या सहाय्याने त्या विशिष्ट व्यक्तीची खूप काही माहिती मिळवणे सहज शक्य होते. कुत्र्यासारखा प्राणी वा अस्वल त्याच्या मालकाचा माग त्या माणसाच्या वस्तू हुंगून काढतो. काहीसा तसाच हा प्रकार. अर्थात ते अपरिहार्यपणे ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे. मुळातील प्रकार बराच गूढ आणि गुंतागुंतीचा असतो. कामिराने सदानंदचा माग असाच काढला होता. त्याच्या बलदंड शरीराचे आणि देखण्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण तिला कुठेतरी कोणत्या तरी प्रसंगातून वाटले असावे. म्हणजे बिंदी हे एक स्पर्श माध्यम केले होते तिने. आपल्या एकुलत्या एक मुलीचा उपयोग आपली विकृत वासना व कदाचित संभाव्य द्रव्यप्राप्ती इस्टेटीसाठीही तिने केलेला असण्याची शक्यता होती. सदानंदला हे सर्व सांगण्यात अर्थ नव्हता. तुला कामिराविषयी अधिक काही सांगता येईल का? मी विचारलं. नाही आप्पासाहेब, निराशेने मान हलवून तो उत्तरला. सदानंद, माझी खात्री आहे ती मूळची बिहार भागातील आहे. घाबरू नकोस, पण तेथील विशिष्ट जंगली भागात काही तंत्रविद्या, चेटुकशास्त्र परंपरेने चालत आलेले आहे, सांभाळले गेलेले आहे. सदानंदचे डोळे विस्फारल्यासारखे मोठे झाले. दाट भयाची सावली त्याच्या चेहऱ्यावर सरकत गेली. म्हणजे तिने त्याला स्पष्टीकरण देणे मला योग्य वाटत नव्हतं. विषय बदलून मी म्हटलं,
सदानंद, ह्या प्रकाराचे पूर्ण निराकरण करण्यासाठी मला तुझ्या घरी मध्यरात्री उपस्थित असणे गरजेचे आहे. मी उद्या संध्याकाळी तुझ्या देऊळ गावात तुझ्याबरोबर येईन. आजची रात्र तू येथेच माझ्याच घरी राहा. येथे तुला पूर्ण संरक्षण मिळेल. सदानंदने नकार देणं शक्यच नव्हतं. भोजनोत्तर दुपारच्या विश्रांतीनंतर मी दामूला तयारी करण्यासाठी सांगितलं. त्याला काहीही सूचना देण्याची गरज नव्हती. त्यानं माझी नेहमीची लहानशी हँडबॅग तयार ठेवली होती. तो सारखा माझ्याकडे अपेक्षेने बघत लुडबुडत होता. आप्पा, तो चाचरत घुटमळत म्हणाला, तो काय म्हणणार आहे हे मला माहीत होतं. नाही दामू, तू येऊ नकोस. काही लागलं सवरलं तर मी तुला कळवेन. तुझ्या मोटरसायकलीवरून तू 1 तासात मला ते आणून देऊ शकशील. हिरमुसला होत दामूनं जी एवढंच म्हटलं, पण तो बराच नाराज झाला होता. देऊळ गावात पोचेपर्यंत 5 वाजले होते. माझ्या सूचनेप्रमाणे त्याने आपल्या बायकोला आणि मुलीला 4 दिवसांकरता तिच्या माहेरी पाठवले होते. सदानंदला त्याच्या जुन्या वाटणाऱ्या घरी सोडून मी गावात फेरफटका मारणार आहे. का ते विचारू नकोस. रात्री तुझं जेवण तू घे. मी आज रात्री काहीही खाणार नाहीये. सदानंदला वाईट वाटलं, पण माझा नाईलाज होता. माझे नियम मला अशा वेळीही पाळावेच लागतात. मध्यवर्ती वाटणाऱ्या खडी उखडलेल्या त्या रस्त्याने मी एकटाच निघालो. गावात लक्षात घेण्यासारखे विशेष काहीच नव्हतं. मधून मधून डावी उजवीकडे काही अरुंद घाणेरडे दिसणारे रस्ते बोळ होते. काही अंतरावर लहानशी नदी होती. मी त्या दिशेने चालू लागलो. त्या भागात सदानंद झोपेत चालत आला होता वा त्याला कोणत्या तरी गूढ प्रकारे आणले गेले होते. पुढे गच्च झाडी होती. कडेला डावीकडे खोपटांची रांग होती. त्या रांगेत कुठेतरी कामिराचं खोपटं असावं. मी झाडीच्या दिशेने निघालो. झुडपांच्या गच्चपणातून वाट काढत राहिलो. पलीकडे कुठेतरी सदानंदाने सांगितलेली ती जागा, मोकळं वन असावं. माझी अटकळ बरोबर होती. 3 मोठ्या बाभळींच्या मध्ये एक मोकळी जागा होती. माझ्या मानेतून मस्तकात एक विशिष्ट संवेदना सरकली. त्याचा अर्थ ती जागा रक्षित असल्याचं मला जाणवलं. माझ्यावर तशा कोणत्याही बंधनाचा परिणाम होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र नवख्या वा सामान्य माणसाच्या दृष्टीनं ती जागा अत्यंत धोक्याची होती. मी शक्यतो तेथील अदृश्य सीमा ओलांडणार नव्हतो. तसं केलं असतं तर ते बंधनकर्त्याला समजलं असतं. मला ते नको होतं. काही अंतरावरूनच मी ती जागा निरखू लागलो. 2 ठिकाणी जमीन भाजली गेल्याच्या खुणा होत्या. मातीत मिसळली गेलेली राख, बारकी हाडे आणि एक लालसर काळा द्रव सांडला होता. विशिष्ट स्मशानगंध आणि विचित्र कुबटपणा सर्वत्र भरून राहिला होता. एका बाजूला तो सपाट छोटासा शिलाखंड होता. मला हसू आलं. वेदी, ती त्यांची वेदी होती. झुडपांमागून झाडा आडून कुणीतरी माझ्याकडे रोखून बघत असल्याची मला जाणीव होत होती. कदाचित कुणीतरी माझ्यावर झडप घालण्याचाही संभव होता. तसं काही झालं नाही. पण त्या झुडपामधून बाहेर येताना काटेरी झुडपाच्या फांदीचा एक जाडसर ओरखडा माझ्या मनगटावर उमटला. तेथील त्वचा फाटली. रक्ताची एक ओली लाल रेषा दिसू लागली. जवळजवळ त्याच क्षणी कुणीतरी काहीतरी दणकन आदळल्यासारखा, उडी घेतल्यासारखा आवाज आला. एक उग्र कुबट वास आला. दिसलं काहीच नाही. दिसणार नव्हतंच. पण क्षणार्धात रक्त पूर्णपणे बाहेर येण्यापूर्वीच मी उजवा तळहात डाव्या मनगटावर घट्ट दाबून धरला होता. त्वचा फाटली याचा अर्थ त्या अदृश्य अस्तित्वाच्या ध्यानात ताबडतोब आला होता. देऊळगावला निघण्यापूर्वी मी जे सचैल स्नान केलं होतं, त्रिशिका ही चमकती भुकटी स्नानाच्या पाण्यात टाकली होती. त्रिशिका ही माझ्या गुरुवर्यांनी शिकवल्याप्रमाणे विशिष्ट पावडर मी तयार करून ठेवतो. त्यामुळे साऱ्या शरीराला संरक्षण देण्याचं एक सूक्ष्म, अदृश्य पण त्वचेला घट्ट चिकटून राहणारं पारदर्शी रक्षा कवच तयार होतं. कोणत्याही असुरी, मायावी आघाताला ते दाद देत नाही. ते कवच काटेरी फांदीने त्वचा फाटल्यामुळे काहीसं फाटलं होतं. म्हणूनच मी त्यावर दुसरा हात घट्ट दाबून धरला होता. मी काट्याकुट्यांची पर्वा न करता वेगानं तिथून बाहेर पडलो. भयानक, अमानवी किंकाळ्या मागून ऐकू येऊ लागल्या. लाल धूळ उसळली, पण त्या आकांती कल्लोळाकडे लक्ष देण्याचं मला कारण नव्हतं. मी सुरक्षित होतो, पण झालेला प्रकार बरा नव्हता. गैरसोयीचा भाग म्हणजे आपली गाठ एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाशी आणि शक्तींशी पडली आहे. हे त्या साऱ्या प्रकारामागे असलेल्या व्यक्तीला समजलं असणार. ती व्यक्ती कामिराच होती यात शंका उरली नाही. साऱ्या प्रकाराचे मी अगदी साधे पण अचूक विश्लेषण मनोमनी केले. तो गुदारुनी हा बिहारी जारण मारण तंत्रविधीमधील एक प्रकार होता. त्यातील जाणकार आणि प्रवीण माणसं थोडीफार उरली होती.
गुदारुनी हा विधी प्रामुख्याने अशक्यप्राय वाटणाऱ्या असुरी महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी केला जातो. तो सिद्ध करणं कमालीचं जोखमीचं आणि अत्यंत कठीण काम होतं. एखादी कामविकार, अतिप्रबळ, अनावर असलेली व्यक्ती जर तंत्रविद्येत अतिप्रवीण असली तर ती मृत्यूनंतरही मृत्यूपूर्वीचे जीवन काही मर्यादा पथ्ये सांभाळत जगू शकते आणि अमानवी शक्तीही निर्बंधपणे वापरू शकते. जड देहाच्या आधारे लिंग देहावर, मनोदेहावर नियंत्रण प्रस्थापित करणे अत्यंत कठीण असतं. लाखो साधकांमधून एखादाच वा एखादीच ते साध्य करू शकते. साधनेच्या अक्षरशः शेकडो पायऱ्या आवश्यक असतात. सदानंदला सावध करून त्याला अनंत काळापर्यंत आपला भोगदास करून बघणारी मायाविनी कामिरा नक्की कोणत्या पातळीवर आणि कोणत्या योनीत वावरत होती बरं? बिंदी, तिची मुलगी, का आणि कशी? तिचे आणखी कोणते उपयोग कामिरा करून घेत होती? कामिरा मुळात स्त्री तरी होती का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळू लागली होती. सदानंदला त्यातील काहीही कळू देणं उचित आणि सुरक्षित नव्हतं. त्या रात्री सदानंदच्या मदतीनं त्याचा उपयोग करून मला उपाय करावा लागणार होता. त्याच्या मनोधैर्याची कसोटीच होती. मी त्याला योग्य त्या आणि तेवढ्याच सूचना दिल्या. या पुढील कथा ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.